प्रकाश तुकाराम गाजे साहेब सरपंच लोकांचा राईट जरी गेला तरी मला फोन करायचे राजकारण्यांनी त्यांच्या हितासाठी आपली एफआयआर केली. मग तुमचं नुकसान झालं काय की तुम्ही तुम्हाला सस्पेंड केलं काय तरी मला तुम्ही पाप घेताय. आमच्या शेतकऱ्यांनी 32 ते 3,000 रुपये जाळले म्हणजे आम्ही एका दिवस 8 म्हणजे शासनाचं जे काही एस्टिमेट आहे आपण शासनाचं एस्टिमेट केलं तर 1 कोटीचं शासनाचं एस्टिमेट आहे. इतक्या मोठ्या किमतीचा आम्ही आता एक बंदर बांधले हे लोकसभा दुसरा पण चालू आहे आमचा आणि आणखी त्याच्या आधी आम्ही केलेलं आहे एक 5-7 लोकसभा केले म्हणजे साधारणतः 5 कोटीचं काम आम्ही लोकसभा केले जलसंधारण. नमस्कार. सोशल पार्टनर या प्लॅटफॉर्म मध्ये तमाम पारनेर तालुक्यातील सर्व तरुण वर्ग, सर्व ज्यांना सोशल मीडियाची आवड आहे, समाजसेवेची आवड आहे, अशा सर्वांचं प्रथम सहर्ष स्वागत. सोशल पार्टनर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आजपर्यंत आपण तालुक्यातील जे समाजसेवक आहेत त्यांची भेटी घेतलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांचे कार्य आपण आज तालुक्यातील जनतेपर्यंत पोहोचवलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून म्हसोबा झापेतील उच्च शिक्षित त्यांचं शिक्षण MCS झालेलं आहे असे एक सरपंच आमचे मित्र प्रकाशजी गाजरे हे आपल्या आज या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं जे कार्य आहे म्हणजे समाजाप्रती असणारी आवड, समाजसेवेतून राजकारणात येऊन लोकांची सेवा कशी करायची, लोकांना विविध क्षेत्रातील ज्या योजना माहित नाहीत तर माहिती करून द्यायच्या, रंजले गांजलेल्यांच्या पर्यंत पोहोचायचं. जो आदिवासी समाज आहे त्यांच्याशी ज्यांचं असलेलं नातं, त्यांच्याशी अटॅचमेंट आणि सहकार्य हे आजच्या मुलाखतीतून आपण पाहणार आहोत. यानंतर आमचे सहकारी मित्र न्यूयॉर्क कॉलेजचे प्राध्यापक शिंदे सर हे त्यांची सविस्तर अशी मुलाखत घेतील. नमस्कार. सोशल पारनेर शिखर कर्तृत्वाचे या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण पारनेर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे ऐतिहासिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या सन्माननीय व्यक्तिमत्वांची आपण मुलाखत घेत असतो आणि त्या माध्यमातून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा पारनेर तालुक्यातील किंबहुना अनेक लोकांपर्यंत पोहोचावा, युवकांपर्यंत पोहोचावा आणि त्या माध्यमातून त्यांना त्या कार्याची प्रेरणा मिळावी या अनुषंगानं आज आपल्यामध्ये या ठिकाणी पारनेर तालुक्यातील एक दुर्गम भागातील म्हसोबा झाप या गावचे सरपंच सन्माननीय प्रकाश तुकाराम गाजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गाजे साहेब नमस्कार. MCS तुमचं शिक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि एवढं उच्च विद्याभूषित तुम्ही असताना सुद्धा सामाजिक कार्याची आवड तुम्ही त्या ठिकाणी जोपासली आणि त्या माध्यमातून आपल्या गावामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून तिथल्या गरीब, उपेक्षित, वंचित लोकांना न्याय देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहात. तर सुरुवातीला आपण तुमच्या जीवन प्रवासाबद्दल त्या ठिकाणी जाणून घेऊया की तुमचा बालपणीपासून तर आतापर्यंतचा शिक्षणाचा प्रवास कसा आहे त्या संदर्भात आम्हाला थोडंसं सांगा. माझं जे जन्मगाव आहे पोखरीमध्ये माझा जन्म झाला. त्याच्यानंतर आम्ही आमचे पोखरीच्या अंतर्गत त्यावेळेस ज्या आता जरी पोखरीच्या 3 ग्रामपंचायत तयार झाल्या असतात तर आता आम्ही मोसर ग्रामपंचायत अंतर्गत आमच्या वाड्या असतो तर गाडी जात या ठिकाणी आम्ही पहिल्यापासून म्हणजे वाढलो तिथे. तर आधी आम्ही पहिलीपासून मग 3 किलोमीटर बालवाडीपासून लहानपणी गुरवाडीला आम्ही शाळेला जायचो. तिथं पायीचा आमचा सगळा प्रवास होता. त्याच्यानंतर मग आमचं माध्यमिकचं जे 10वी पर्यंत जे शाळा आहे आमचं श्यामजी महाविद्यालय गुरवाडी इथं माझं शिक्षण 10वी पर्यंत जे काय शिक्षण आहे मी गुरवाडीमध्येच केलं होतं. म्हणजे त्याच्यात बी परिस्थिती अशी की आम्ही 10वी पर्यंत इतकी त्यावेळेसची मला परिस्थिती म्हणजे मी काही न्यूज बघितलं तेव्हापासून म्हणजे लोकांमध्ये पण की समजा जर बघायला गेलं तर आम्ही 10वी शिकतो तोपर्यंत सुद्धा आमच्या वस्तीवरती लाईट नव्हती. म्हणजे आमचा चिमणीवरती अभ्यास करायचा मला चांगला आठवतं. चिमण्या लावायच्या आम्ही त्याच्यावरती अभ्यास करायचो. मग घरचे घाबरायचे त्यावेळेस झोपते काय कुठल्या खात्यात काय तेव्हापासून मग ही सगळी परिस्थिती पुढे आम्ही म्हणजे 10वी पर्यंत झालो. त्याच्यानंतर मग 10वी झाल्याच्या नंतर 11वीवर मी बाहेर नाही केली आणि मग त्याच्यानंतर BCS ला मी प्रवारनगरला तिथं मग 3 वर्ष केलं आणि त्याच्यानंतर मग DY पाटील आकुर्डीला मग तिथं मी माझं MCS कम्प्लीट केलं. तर खऱ्या अर्थाने सरपंच प्रकाश गाजरे यांनी त्यांचं शिक्षण जे आहे ते MCS पूर्ण केलेलं आहे आणि एवढं उच्च विद्याभूषित असताना सुद्धा एखादी नोकरी पत्करण्यापेक्षा मला गावची समाजसेवा करायची आहे
या उद्देशानं पछाडलेला हा असणारा युवक गावच्या समाजसेवेमध्ये त्या ठिकाणी उतरतो आणि आपल्या गावची सेवा करण्यासाठी सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करतो. तर साहेब, आपल्याला हा समाजसेवेचा वारसा नेमकी कशा पद्धतीने लाभला याबद्दल आम्ही जाणून घेऊ इच्छितो. तर विषय असा आहे की मी तुम्हाला आम्ही कॉलेजला म्हणजे इथं पुण्यामध्ये कॉलेजला असताना आमचे सगळे समन्वयक आमचे तरुण होते. काही लोक नगरला कॉलेजला होते, आम्ही काही पुण्याला होतो. आता इतकी वाईट परिस्थिती की आम्ही आमच्या गावातल्या मुलाला जोड करत होतो, जे आता आमचे सहकारी कोण कोणत्या वस्त्यावर वाटतात, कोण कोणत्या वस्त्यावर. कदाचित आमचा आता मग त्यावेळेस काय आलं की काही लोक नगरला होते, काही लोक पुण्याला होते. मग आम्ही एका गावात असून आम्ही जवळ केली. मग असं एकदा ठरलं की आपण एकदा बसूया, चर्चा करूयात. मग आम्ही आता तरुण सगळे एकत्र आलो. मग नगरला आमचे काही लोक होते, म्हणजे तरुण सहकारी होते आमचे. त्यांनी ठरवलं की आपल्याला असा ग्रुप तयार करायचा आहे, संघर्ष ग्रुप नावाचा एक ग्रुप आपल्याला तयार करायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला अशी चांगली विधायक कामं करायची. त्याच्यामध्ये आमच्या गावाच्या स्तरावरती सुद्धा गावामध्ये ग्रामपंचायत असतील, सोसायटी असतील. मी तर एक गोष्ट आम्हाला प्रामुख्याने खटकायची की समजा आपल्या गावात खूप चांगले शिकलेले पण लोक आहेत, त्याला का बरं त्या पदावरती बसवत नाही की जेणेकरून गावात काहीतरी करता येईल. हे सगळ्या तरुणांमध्ये आमची चर्चा झाली की बघा आपण असं काहीतरी करू, सगळे तरुण एकत्र येऊ आणि गाव काय बदलता येईल का त्या हिशोबाने आपण काहीतरी वाटत करू. 2010 साली आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की आपल्याला एकत्र यायचे. आणि मग आम्ही काही नगरचे म्हणजे जे कॉलेजात होते सगळे, म्हणजे आमची खात्याची पण पंचायत राहायची, मोटरसायकली हा तर काय विषय होता आमचे सगळे. मग आम्ही सगळे लोक पोरं आलो. आमच्या मीटिंग एवढ्या भाषेमध्ये काय ज्वारीच्या रात्रीच्या भाषा, ज्वारीच्या बारीच्या वावरामध्ये शेतांमध्ये रात्रीच्या गोपण्यामध्ये असेल. आणि मग तिथं आम्ही सगळे तरुण एकत्र व्हिडिओ आहे आमच्यामध्ये. आम्ही सगळे एकत्र बसलो, म्हणजे आपल्याला शपथ घ्यायची आणि मग कार्यक्रम चालू करतो. आमचं रामदास स्वामींचं मंदिर आहे तिथं आम्ही सगळे कुरवाडीतल्या सगळेच्या 100 पोरं आम्ही सगळे मोटरसायकलवरती खाली गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने शपथ घेतली त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली. गावाच्या साठी कुठल्यासाठी काम करायची आम्ही शपथ घेतली. पण एक विशेष सांगतो, आज तयार तेव्हापासून 2010 पासून कुणीच आमच्यातनं फुटलं नाही. आमच्या कधी विचारांची कधी प्रतारणा झाली नाही, काहीच नाही. तेव्हापासून मग आम्ही ह्या संघटनेत एकत्र काम करायला लागलो आणि तेव्हापासून मग राजकारणामध्ये थोडंसं करून घेतलं. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जशी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली होती, अगदी तशाच पद्धतीने मला माझ्या गावाचं स्वराज्य निर्माण करायचे अशा युवकांनी एकत्रित येऊन ती शपथ घेतली आणि आज जागायती त्या शक्तीला जागृत राहत त्यांनी आपल्या गावासाठी एक खूप चांगल्या प्रकारचं कार्य त्या ठिकाणी ते करत आहेत आणि त्यांच्या असणाऱ्या कार्याची घोडदौड निश्चितपणाला यशस्वीतेने आपल्याला पाहायला मिळते. तर साहेब, तुम्ही आता गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक कार्य करत आहात, तर ते कोणकोणत्या प्रकारचं सामाजिक कार्य आता आपल्याला गावामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं? याच्यामध्ये काय मी तुम्हाला सांगितलं, मग त्याच्यानंतर आम्ही काही निवडणुका लढलो, काय हरलो. आम्ही याच्या आधीची जी आमची ग्रामपंचायत शेवटी काय असतं म्हणजे आपण जरी म्हणलो की सामाजिक काम करायचं, तुमच्याकडे काहीतरी पद नको आहेत, काम करायला पद लागत नाही, पण शेवटी एखादा निधी आणायचं म्हणून तर काहीतरी आपल्याकडे लागतं. त्यावेळेस आमची ही राजकारण विरहित म्हणून एक संघर्ष ग्रुप आम्ही त्या मग मागची आम्ही ग्रामपंचायत लढलो. त्यातलं आमचं 5 जे काही सीट होतं ते एका मताने गेलं. एक मताने म्हणजे 5 सीट आहे, 9ची बॉडी आमची 5 सीट एका मताने पडलं आणि ते पहिल्यामुळे आमची मागच्या वर्षीच ग्रामपंचायत गेली. त्यावेळेस आमची फुल जमाना म्हणजे 6 आम्ही आलो. त्यावेळेस मग आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली, हे राजकारण चालू असतं, इथं सत्ता येत राहते, सत्ता जात होते, पण ह्याच्यातनं आपल्याला विधायक काय करतात ह्याच्यामध्ये आम्ही जास्त भर दिला. मग आम्ही हे सगळं करत असताना आता काय होतं, लोकांची मानसिकता मी म्हणू शकतो, लोकांना असे सध्या दम नाही, म्हणजे खायला का लगेच पोचलं पाहिजे, लोकांना फास्ट सगळ्याच्या गोष्टीची सोय झाली. आता मी सरपंच झालेले 4 वर्ष झाले. आता एकदम थोडस ह्या ते इथं बोलवा की नाही ही परिस्थिती, पण बऱ्याच वेळेस म्हणजे शासनामध्ये सुद्धा काही काम झाला वेळ जातो. मला माहिती काही गोष्टी आपल्याला ह्या सगळ्यात करत असताना म्हणजे लईच बरकड झालं तर देऊन घेऊन काय तिथं आपल्याला कामाला जातं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कधीतरी काय होतं, पण लोकांना कसं की तुम्ही सरपंच झाला तुम्ही आमदार नाही झाला, हे लोकांमध्ये मानसिकता की सरपंच पण मला एक खात्री म्हणजे लोकांना मी जेव्हा सरपंच झालो, लोकांचं आता लाईट जरी गेली तरी मला फोन करा, म्हणजे मला फोन केला तर मला दुःख नाहीये. मी सुद्धा दुसऱ्या मिनिटाला लगेच त्यांचं उत्तर बाहेर फोन करून लोकांना एक माहिती की याला फोन केल्याच्या नंतर आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो म्हणून आपल्याकडे सगळं करत असताना
गावामध्ये मुलांच्या काळामध्ये माझ्या डोक्यात एक विषय आला की आपण सभामंडप नाही केली, एखादं दुसरं काम झालं पण रस्ते गावात जे काही रस्ते आहेत आणि जलसंधारण, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट तो प्रकार मी माझ्या नंतरच्या काळात लक्षात आला की सभामंडप होणार आहे, ते थांबणार आहे लोकांमध्ये कास्टमध्ये. शेवटी आज जे चाललंय हे माझ्या जिल्ह्यात हिंदू मुस्लिम सगळ्या शेवटी एका जिल्ह्याकडे जेव्हा म्हणजे हा मला तर अजिबातच पटत नाही. राजकारण्यांनी त्यांच्या हितासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी मुळात सगळी माणसं सारखीच आहेत, फक्त आपण एकमेकांना आपल्या स्वतःसाठी लेबल लावतो. याच्यामध्ये मी एक गोष्ट लक्षात घेतली, आपल्याला जलसंधारणात आणि रस्त्याचं काम जर झालं बऱ्यापैकी आपल्याकडे डेव्हलपमेंट होते. त्या अनुषंगाने आमच्याकडे बऱ्यापैकी रस्ते चालू आहेत आता गावामध्ये आणि होत आहेत सध्या सुरू आहेत. 5 रस्ते आहेत, 30 रस्ते आहेत, 25 रस्ते करायला. आता जलसंधारणाच्या संदर्भात तुम्हाला सांगायचं, तुम्ही आता कधी जर आलात आमच्याकडे म्हणजे आता आमचा प्रॉब्लेम असा आहे, म्हणजे तुमचं पाणी घ्या किंवा आपलं कोणतंही गाव घ्या, एखादी वस्ती जर आपली एका ठिकाणी जर असेल तर तिथं आमची कुकरीचे उदाहरण कुकरी ग्रामपंचायत, तिथं कसं की सगळी जी लोकसंख्या एका ठिकाणी राहिल्या म्हणजे डेव्हलपमेंट करायला आपल्याला संधी, डेव्हलपमेंट जर केली तर आपल्याला तिथं काय होतंय की चांगल्या पद्धतीचं दिसतं. पण आता आमच्याकडे मोठा प्रॉब्लेम असा आहे की आमच्याकडे 8-9-10 वाजता आणि याच्यातला वाईट विशेष खावा असा आहे की आमच्याकडे 50% आसपास आदिवासी समाज. मग अशा जर सगळ्या आमच्या वस्त्या जर गेल्या 10-12 वस्त्या सगळ्या आमच्याकडे तयार आता आमच्याकडे 9 जिल्हा परिषदेची शाळा आहेत प्रत्येक वाड्या वस्त्याला. मग काय होतं की विकास करायचं जर झालं तर करायचं पुढे हात प्रॉब्लेम. आता आमच्याकडे स्मशानभूमीसारख्या विषय 8-9 वस्त्यांना सगळ्याच गोष्टी असतात. मग ह्याच्यामुळे काय होतं, तो जरी दिसत झाला आता रस्ते येतात. जलसंधारणाबद्दल मी तुमच्याकडे बोलतो, नाबार्डच्या माध्यमातून आमच्या दादा बऱ्यापैकी मोठं काम करू शकते. आणि जलसंधारणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं, आम्ही लोकसभा म्हणजे तुम्ही या आता कधी आणि बघायला तर म्हणजे शासनाचं जे काही एस्टिमेट आहे, आपण जर शासनाचं एस्टिमेट केलं तर 1.5 कोटीचं शासनाचं एस्टिमेट होईल. इतक्या मोठ्या किमतीचा आम्ही आता एक बंधारा बांधलाय जे लोकसभातून बांधलाय. दुसरा पण चालू आहे आमचा आणि आणखीन एक आधी आम्ही केलेलं आहे म्हणजे 5-7 लोकसभातून केलंय. म्हणजे साधारणतः 5 कोटीचं काम आम्ही लोकसभातून केले जलसंधारण. म्हणजे शासनाचे 5 कोटी रुपये तिथे गेले असतील, त्याचा आमचे एस्टिमेट पण आहे असं सांगायचं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता आमचा जो माझ्याच मुलाला एकच विषय करतो की आमच्या सगळ्या भूर ग्रामपंचायतीमध्ये एक निमदरीचा एक पार्ट आहे म्हणजे मोसाचा जो शेवटचा भाग आहे तिकडचा टप्पा वार्ड नंबर 3चा, त्याच्यामध्ये त्या लोकांना फक्त पाणी देण्यात आमचे सगळे लोक पाण्याखाली गेले. आता आमचे वाळूजापचे लोक असतील, केरळचे लोक असतील, हे एकत्र येऊन बऱ्यापैकी काही मानव लाईन केलं किंवा आता आम्ही जे बंधारे बांधले त्याच्यानंतर लोकांना तर लिफ्ट करून आता त्यांचं काम चालू आहे. तर आता मी जे तुम्हाला सांगतो की जे मोसाचा जो पार्ट आहे त्याला सुद्धा माझ्या डोक्यात आता विषय की मी 100% तो प्रोजेक्ट करणार आहे. म्हणजे आता काही लोक पाहतात का इथं आम्ही बंधारा बांधला त्याच्यामध्ये, पण शासनाचा ते पदावरील फरक येते. त्याच्यात मला काय वाटत नाही कोण म्हणते काय होणार आहे, मला तर काही तथ्यच वाटत नाही. मला माहिती ते काम होणार नाही. त्याच्यात विषय फक्त तेवढाच की 3 इंदारीचा जो भाग आहे, जसे आम्ही इकडे लोकसभा बंधारा केले म्हणजे माझ्या व्यक्ती काय पैसे जातील ते जातील, पण ते माझं एक स्वप्न आहे की निमदरीचं जे धरण करायचे ते आपल्याला लोकसभातून करायचं म्हणजे आमचा 100% ग्रामपंचायत कायमची पाण्याखाली. निश्चितच सरपंच साहेबांनी खूप चांगल्या प्रकारची माहिती आपल्याला दिली की कुठलंही काम हे लोकसहभागाशिवाय होऊ शकत नाही आणि त्याला लोकसहभागाचा जर पाठिंबा मिळाला कुठल्याही प्रकारचं मोठं काम त्या ठिकाणी होऊ शकतं. त्यांनी एक स्वप्न त्या ठिकाणी बोलून दाखवलं आणि ते स्वप्न निश्चितपणानं तुमच्या असणाऱ्या प्रेरणेनं आणि सगळ्यांच्या असणाऱ्या सहकार्यानं तेही सत्यामध्ये निश्चितपणानं उतरेल आणि लोक भावना जपून निश्चितपणानं रस्ते, पाणी, वीज या मूलभूत प्रश्नावरती आपण त्या ठिकाणी कार्य करत आहात. एखाद्या अर्थानं निश्चितपणानं एक घोषणा भाव आहे. तर सरपंच साहेब, शेतकऱ्यांच्या विषयी आणि आदिवासी समाज त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं की मोठ्या प्रमाणात आहे, तर त्यांच्या विषयी आणि त्यांच्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारचा उपक्रम त्या ठिकाणी राबवलेला आहे? शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी सांगितलं आम्ही गेल्या वर्षी ह्या वर्षी सुद्धा माझ्या डोक्यात आहे की आम्ही पहिल्या वर्षी आम्ही पीक स्पर्धा भरली. त्या पीक स्पर्धा म्हणजे तुम्हाला एक खात्रीनं सांगतो का, हेच मी तुम्हाला सांगतो जलसंधारणाकडे मी तुमच्या विषय घेतो. त्याच्यामध्ये विषय असा आहे की जलसंधारणाचं हे बऱ्यापैकी काम आम्ही केलं. नाबार्ड आणि सोशल सेक्टर यांच्या माध्यमातून आम्ही आता बऱ्यापैकी आमचे 2 प्रोजेक्ट आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा जलसंधारणाचं काम खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आता याच्यातनं तुम्हाला मी शेतीकडे घेऊन जातो. त्याच्यामुळे पाण्याची मुबलकता बऱ्यापैकी आमच्याकडे आहे. तर याच्यातनं शेतकरी उत्पादक कंपनी सुद्धा आता आम्ही नोंदणी झालेली आहे.
काही शेअर्स गोळा करायचं काम चालू आहे, म्हणजे सुद्धा आमची ती कम्प्लीट झाली. आता तुम्ही शेतीचा संदर्भ विचारत होते, आम्ही पहिल्या वर्षी म्हणजे 1-2 वर्ष झाले तेव्हा ह्यावेळी सुद्धा आम्ही बक्षीस ठेवणार आहे की जो शेतकरी म्हणजे आता आमच्याकडे सगळ्यात जास्त जर तुम्ही बघायला गेलं तर टोमॅटोचं जे म्हणजे संगमनेरचं जे मार्केट आहे आणि नारायणगावचं जे मार्केट आहे, हे मार्केट हलवण्याची ताकद आमच्या शेतकऱ्यांमध्ये म्हणजे आमच्या किनारपट्टीच्या शेतकऱ्यांमध्ये. त्याचं तुम्हाला मी काय सांगतो, म्हणजे आता ह्या वर्षी सुद्धा पाणी चांगले सकाळचं जर तुम्ही आमच्याकडे पहाटे कधी आले 5 वाजता फक्त त्या गुरुवाडीत किंवा कुठल्या घाटावरती उभं राहायचं तुम्हाला खरं लागणार नाही. साधारणतः 50-60 गाड्या एका मागे चालतात टोमॅटोच्या. इतकं मोठं म्हणजे आमच्या लोकांच्या गाड्या गेल्या का मग तिथलं टोमॅटोचे रेट आणि मार्केट चालतं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोचं गणित आमचे शेतकरी येतात आणि खूप मेहनती हुशार शेतकरी आमच्याकडचे खूप चांगल्या पद्धतीनं शेती करतात आणि अशा पद्धतीनं बऱ्यापैकी टोमॅटोचं आमचं आहे. माझ्या डोक्यात उद्याच्या काळामध्ये ह्या शेतकरी कंपनीच्या माध्यमातून म्हणजे आम्ही त्याच्यात थोडंसं मागं पडलो पण आता आम्ही त्याच्यावरती काम करतोय. कधी कधी ह्याच्यामधून ज्या वेळेस मंदीचा काळ आहे त्यावेळेस थोडक्यात आपल्याला शेतीसाठी तो जो काय टोमॅटो आहे त्याच्यावरती प्रोसेसिंग करून शेतकऱ्यांना 2 रुपये कसे देता येतील हा आम्ही त्याच्या काळात त्याच्यावरती विचार करतो. आता गेल्या वर्षीची म्हणजे थोडासा दुष्काळ होता, त्याच्या मागच्या वर्षीची तुम्ही परिस्थिती बघितली असेल, त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी 3200-3000 पर्यंत टोमॅटोचे जाळे विकले. म्हणजे आम्ही एकाच वेळेस 8 खेटाळ्या गेल्या वर्षी परवडची लागल्या होत्या. ती बातमी काहीतरी माझ्या दाखवली म्हणजे खूप चांगले पैसे शेतकऱ्यांना भेटले. आता पारनेर सारख्या या दुष्काळी भागामध्ये जिथं पावसाचं प्रमाण खूप कमी आहे, परंतु अशाही भागामध्ये मुसोबा सारख्या या गावामध्ये शेतकऱ्यांनी उत्तम प्रकारचं पाण्याचं नियोजन करून संगमनेरचं मार्केट असेल किंवा नारायणगावचं मार्केट असेल त्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी आपल्या मालाचा वर्चस्व निर्माण करण्याचं काम केलंय. आणि हे खऱ्या अर्थानं अतिशय एक घोषणा व बाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या पाठीमागे निश्चितपणानं आपल्या सर्वांची प्रेरणा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर मी आपण मगाशी म्हटलं होतं की या भागामध्ये आदिवासी समाज खूप आहे, तर त्यांच्या समस्या कोणत्या आहेत आणि त्या समस्येवरती आपण कोणत्या प्रकारच्या उपाययोजना त्या ठिकाणी केलेल्या आपल्याला दिसतात. आमच्याकडे जो आदिवासी लोक येतात तुम्हाला एक सांगतो तुम्हाला आदिवासी पण त्यांचं आर्थिक सक्षमीकरण इतकं चांगल्या पद्धतीने झालेलं म्हणजे तुमच्याकडे जर बघायला गेला तर मी संगतीवरून मी सांगत असतो की माणसाला जशी संगत असेल तशी लोक येतात. आता आमच्याकडे काही लोक येतात आमच्या आदिवासी लोक खूप चांगले, ते दारू सुद्धा पित नाही काहीच नाही, शिवाय ते स्वतःचे बँक बॅलन्स पाहून येते. म्हणजे एक तुम्ही आदिवासी समाज असा पाहता की तुम्ही दारू प्रवेशला दिला. तर आमच्याकडे तर मी माझ्या शाळेवरून मला विषय सांगतो की आदिवासी समाजाचा विषय सांगतो. आमच्याकडे ठामाचिमा भुतांबरे म्हणून आहे, त्याचा एक मुलगा म्हणजे चिमाचा राहतो. माझी एक सवय की आमच्या सगळ्या शाळांवरती आम्ही व्हिजिट करतो, अचानक व्हिजिट करतो असतो. आता ते आम्ही शाळेला तुम्हाला एक विषय सांगतो. मी एका शाळेला व्हिजिट दिली म्हणजे आमच्यातून 8 शाळा आहेत, 8 शाळा. तर व्हिजिट दिल्याच्या नंतर ते आमचे शिक्षक जरा बेवारसा असतो मला त्यावेळेस आढळले होते नाही. मी म्हटलं की मी काही सांगतो पण शिक्षणाच्या बाबतीत त्या शिक्षकाला मी सुनावले की म्हणलं अजिबात सहन करणार नाही. म्हणलं तुमच्या एका नालायकपणामुळे अख्या पिढ्या बरबाद होतात ना, ती वस्ती सुद्धा आदिवासी होती. मग त्याला एक समज दिली आहे. त्याच्यानंतर नंतर कधी तुम्ही आले तर तुमचं नुकसान झालं कायमस्वरूपी, तुम्ही तुम्हाला सस्पेंड केलं कायमस्वरूपी, त्याचं पाप जरी म्हणू लागलं तर तुम्ही ते पाप घेत नाही. म्हणून तर त्याला मी एक महिन्याभरामध्ये काढून दिलं. तुमच्यासारखे सर्व कार्य लावले वेळेस पण तरी त्याला म्हणजे आता तुम्हाला मी हा विषय सांगितलं की मग आमच्या गोष्टीमध्ये आदिवासी सांगितलं तुम्हाला तो व्हिडिओ माझ्याकडे म्हणजे तुम्हाला मी पर्सनली पाठवेल. तो दुसरीचा मुलगा आहे, त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये काही किंवा सांगा, तो फाटफाट सांगतो बोलतो नाही का. म्हणजे मी आमच्या गावाच्या ग्रुपमध्ये हे क्रेडिट कशाचं की आमच्या तिथे जे सर लोक आहेत तुमच्यासाठी म्हणजे जरा सर आणि सोनू सर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काम केले, ग्रामस्थांचं सहकार्य आहे. म्हणजे आदिवासी समाजाबद्दल जर आपण बोलत झालो हे जे आमच्यामध्ये शेती आहेत त्याच्यामध्ये हे वाटेकरी म्हणून लोक काम केले. असे शेती पिकांचे कितीतरी पैसे होतात त्याचा आर्थिक सक्षमीकरण झालेलं म्हणजे 100% सगळ्यांचं आहे असं नाही, पण बऱ्यापैकी तो जो पाठीमागे जो इतिहास होता त्या लोकांचा तशा पद्धतीने म्हणजे त्यातले बऱ्यापैकी आता सुधारलेत आणि सुधारणा केली. काही वस्त्रांची नाहीत अजूनही पण त्यांच्यासाठी सुद्धा आपण कामकाज करतो. आता दिवाळीचा जर तुम्ही भाग घेतला तर तुम्हाला तुमचे विषय सांगू समजा म्हणजे ह्या गोष्टीची जाणीव ठेवली. मी आमच्या ग्रामपंचायत पुरताच विषय नाही, आमच्या
परिसरामध्ये म्हणजे एक 10वी गाव जिल्हा परिषदच्या जेवढ्या गटामध्ये जेवढे आदिवासी लोक आहेत जवळपास जेवढे दरवर्षी न चुकता आजपर्यंत, तर गेल्या वर्षी आचारसंहिता होती आता या निवडणुकीच्या वेळेस तरी सुद्धा जास्त कधीच मोल दिलं नाही आतापर्यंत. माझ्या जोपर्यंत ताकद जोपर्यंत मी करत नाही तो विषय राजकारण किंवा निवडणूक हा भाग आपल्या कधी दिसतो, कारण ते 4-5 वर्षापासून आम्ही ते काम करत नाही. समजा आम्ही एक सातूरवरून तुम्हाला सांगत झालं ते 4 टनाचा फळा आम्ही दरवर्षी दिवाळीला बनवत असतो. म्हणजे तिच्यात काय असतं लाडू आणि फळा असतं, हे आम्ही घरोघर जाऊन आदिवासी जे पाडे असतात त्या वस्त्यावरती आम्ही आमचं मसोदा असेल, कुपरी असेल, पोळगाला असेल, पारबाला असेल, खाली मांडवा असेल किंवा कर्जुधारे असेल किंवा आमचं तोरण असेल, सावरगाव असेल किंवा पळसपूर काटोडा ह्या सगळ्या भागामध्ये आम्ही स्वतः त्या वस्त्यांवरती जाऊन मग तुम्हाला एक सांगतो की सगळ्याच लोकांना त्या गोष्टीची गरज असेल असं नाही, पण एखादे 2 कुटुंब किंवा एखादं माणूस असं त्या खेचत त्या कॉप्यात पडलेलं असतं, ते जेव्हा हातात घेतलं असं तर ते असं मनाला वाटतं. म्हणजे एखाद्या माणसाने जरी खाल्लं ना ते 1000 लोकांना वाटल्याचं पुण्य त्यावेळेस मनाला लागतं. म्हणजे तो एक आम्ही उपक्रम राबवत असतो बरं झालं दिवाळीच्या काळामध्ये. आणि आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जेव्हापासून आम्ही सरपंच झाले होते सगळे आमची टीम असं संघटनेची प्रतिष्ठानची दरवर्षी समजा तुमच्या कुटुंबात 5 लोक आहेत मग एका माणसाला 1 किलो साखर फ्री मध्ये आम्ही देत असतो. शेवटी माझी एका गोष्टीमध्ये सहज आहे, तुम्ही आज जिथे आहे मी जे काय आहे किंवा हे सगळं देवाची देण आहे त्याच्यातनं त्याने ठेवलं तर तो आपल्याला किती देतात त्याने ठेवलं तर काही गोष्टी म्हणजे त्या भावनेला आपण काम करत असतो. निश्चितपणानं साहेबांचं निश्चितपणानं खूप लोकांसाठी सामाजिक काम आहे की जे उपेक्षित वंचित लोक आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये एक आनंदाची दिवाळी निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असते. म्हणजे दिवाळीचा फराळ जसा गोड असतो ना की तशा पद्धतीनं त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा गोडवा निर्माण करण्याचं काम एक आगळं वेगळं काम त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षापासून ते करतायत. म्हणून अशा प्रकारचा एक वेगळा उपक्रम निश्चितपणे तरुणांनी आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि उपेक्षित वंचित लोकांसाठी काहीतरी काम केलं पाहिजे याचाच खऱ्या अर्थाने एक आदर्श आपण निश्चितपणाने त्या ठिकाणी घेतला पाहिजे. तसेच आपण नेहमी समजतो की आदिवासी लोक म्हणजे निर्धन आहेत, परंतु खऱ्या अर्थाने साहेबांनी आदिवासींची व्याख्या त्या ठिकाणी बदलली. ही जी लोक आहेत ना ही लोक निश्चितपणानं खूप मनमिळावू आहेत, सधन आहेत, शिवाय त्या ठिकाणी निर्व्यसनी आहेत. आपण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवण्याची दिशा निश्चितपणानं साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून तरुणांनी त्याचाही आदर्श निश्चितपणानं घेतला पाहिजे आणि तशा पद्धतीनं काम आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी केलं पाहिजे. खरं तर आता मसोबा हे गाव पारनेर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागामध्ये ते गाव आहे. त्याकडे दळणवळणाचे असणारे साधनं किंवा या सगळ्या गोष्टी तसं पाहिलं तर अतिशय दुर्लभ आहे, परंतु अशाही भागामध्ये त्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात हे खऱ्या अर्थाने एक आनंदाची गोष्ट आहे. तर या कामामध्ये जर तुम्हाला अडचणी येतात तर कुठलंही सामाजिक काम करताना अडचणी येतच असतात की असं म्हणतात की लोकांची मानसिकता बदलणं फार अवघड असतं. याच्यावरती तुम्ही नक्की कशा पद्धतीने काम बरोबर तुम्ही मानसिकतेचा विचार करा, कारण आपण म्हणजे माझी एक सोय कोणत्या गोष्टीला पॉझिटिव्ह अँगलने बोलायची आणि तेच आपण पॉझिटिव्ह अँगलने काम कसं डेव्हलप केलं पाहिजे. तुम्हाला आता ते मानसिकतेवरनं काढलं म्हणजे सरळ पडत जातो. लोकांना कसं राहतात म्हणजे उद्देश करणं खूप सोपं आहे. म्हणजे श्रद्धांजली जर व्हायला आले लोक कोणाच्या दसरीमध्ये तर सांगतात की असं होता तो तसा होता तो आणि माणसाने असं वागलं पाहिजे असं एकदम सहज बोलून जातो माणूस. पण ह्याच्या पलीकडे उदाहरण दाखवली गोष्ट सांगतो. समजा जे आता काही रस्ते आले म्हणजे कोणाच्या तरी शेतात कोणाच्या जागेत ते रस्ते जात असतात. उद्याच्या काळामध्ये भविष्यामध्ये ते रस्ते सगळ्यांच्या वहिवाटीसाठी आणि सगळ्यांचे उपयोगाचे असतात आणि रस्ते झाले पाहिजे ह्यापासून. पण काय होतं माहिती का त्यावेळेस मी असं आव्हान करतो की मी खूप चांगला आहे. ज्यावेळेस त्या ठिकाणी आपण काम करतो त्यावेळेस त्या माणूस म्हणतो की नाही माझ्या याच्यात नाही गेला पाहिजे ते नाही लोकांचं वर्तन आणि करणं जे याच्यात खूप मोठा गॅप असतो. पण तरी या सगळ्या गोष्टी आपण धरून जमत नाही, त्याच्यावरती सोल्युशन केलं पाहिजे. पण हा एक गोष्ट मला प्रामुख्याने वाटतं मी कधीच आतापर्यंतच्या इतिहासामध्ये म्हणजे 4 वर्ष झाले मी कधीच माझ्या नावापुढे खाल्या अद्यापही सरपंच असं नाव कधी लिहिलं नाही किंवा माझ्या पोस्ट टाकताना मी कधीच असं सरपंच नाव असं लिहिलं नाही कधीच. आणि पद म्हणजे काय म्हणजे तुम्हाला पद असं तरी तुम्ही काम करू शकता असं नाही. तर ह्याच्यामध्ये करत असताना एका गोष्टीचं समाधान मला असं आहे की आपण पदावरनं पाय प्रतिनिधी होत असतो. आपण जेव्हा थांबू एक समाधानाची बाब आपल्या मनाला आहे की आपण प्रामाणिकपणाने काम केलं आणि आपण म्हणण्यापेक्षा जे लोक असतात त्यांना सुद्धा वाटेल की नाही काम केलं अशा पद्धतीचं
मी लोकांच्या मानसिकतेचा जर विचार केला, आपण एखादी गोष्ट जेव्हा लोकांमध्ये लागतो तर त्या गोष्टीच्या फायदे तोटे लोकांना समजून सांगितलं. तुम्हाला मी मानसिकतेबाबतच सांगतो. एखादी गोष्ट लोकांना पसंत जरी पडत नसेल, आता आम्ही 2 बंधारे केले, आता लोकांना स्वतः ते काम आवडलं नव्हतं, म्हणजे हे काही निर्णय घेतात. पण एखादी गोष्ट जेव्हा चांगली दिसायला लागते लोक ऑटोमॅटिकली तुमच्यात सामावून होतात. आता आम्ही बंधारा केला, त्याच्यानंतर लगेच दुसरे आमचे वाळून झापचे लोक ते पण विचारायला म्हणजे आपल्याला असं करायचं म्हटलं, सगळं काय लागेल ते आपण करू. त्यांनी पण बंधारा केला. म्हणजे काय होतं, कधी चांगली गोष्ट असेल आपण जर त्याला सुरुवात करून दिली तर काय करणार, लोक 100% आपल्यासोबत चांगल्या. निश्चितपणानं सामाजिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणीवरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तसं पाहिलं तर गावामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये तरुण पिढी असते आणि तरुण पिढी जास्त सहभागाशिवाय कुठलंही काम जे आहे ते यशस्वीतेकडे जात नाही. तर तरुण पिढीला तुम्ही कशा प्रकारचं मार्गदर्शन करता किंवा त्यांना कशा पद्धतीने बरोबर घेऊन या सामाजिक कार्यामध्ये त्यांना काम करण्यासाठी प्रवृत्त करता? आमची एक गोष्ट सांगतो, आमच्याकडे तरुण आहेत ना खूप चांगले, निर्व्यसनित आणि खूप म्हणजे आम्ही सगळे सोबतचे आहेत. आणि तुम्हाला मी सांगितलं की आमची या समाज कार्याची सुरुवात सगळ्या तरुण मुलांसोबत झाली. तर ते तेव्हापासून आम्ही सगळे सोबत होतो. आम्ही तेव्हा म्हणजे तुम्हाला खरं लागायचं नाही, आम्ही जेव्हा पुण्याला जायचो, काही लोक पुण्याला जायचे, आमच्याकडे थाण्याच्या नंतर आम्ही जेव्हा तिकडनं निघायचो पुण्यावरून, म्हणजे कोणाची तरी मोटरसायकल असायची, तिकडे त्या मोटरसायकल बसायची आणि 150 रुपयाला पेट्रोल 50-50 रुपयाची क्वांटिटी टाकून आम्ही बसायचो आणि मग गावाच्या कामासाठी इथे यायचो. म्हणजे असे आम्ही दिवस काढले. आणि आज जर बघायला जर गेलं आम्ही सगळे सदर आहेत, म्हणजे आमच्या सगळ्या मुलांना आज पोरलं, त्याचा खूप आनंद आहे. आणि एक स्वप्न बघितलं होतं की आपल्या सगळ्या मुलांकडे एक दिवस सगळ्यांना पोरलं असायला पाहिजे. म्हणजे तसं पाहिलं कोणतंही सामाजिक काम असू, सगळी तरुण मुलं एका साईडला राहतात. असं कधी आमच्यात मतभेद कधीच आजपर्यंत झाले नाही. आणि दुर्बळ व्हायचे काय कारण, खूप एकजुटीनं राहतात, एकजुटीनं काम करतात. आणि गावाचा जर परिसर जर बघायला गेलं खूप चांगल्या पद्धतीनं आपण ज्या लेवलनी काम करतो समाधानकारक आहे. आता काही लोकांचं आहे की सर्व मला झाला पाहिजे, हे झालं पाहिजे, शेवटी सरपंच म्हणून पण आपल्यालाही मदत आहे, आपण बी काही समजा करू शकतो. याचं लिमिट लोकांना नसतं कधी कधी, याचा हा पण विषय असतो. आणि तरुणांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर म्हणजे लोक नेहमी म्हणतात की एखाद्या माणसाला आनंदी भेटला पाहिजे, समाधान भेटलं पाहिजे. मग माझं एक तत्व आहे, मी कुठे सांगतो तुमच्या जीवनात, आता तुम्ही तर माझ्या अनुभवाने नाही सगळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये ना खूप वाईट प्रसंग झाला पाहिजे. म्हणजे मी उलट सांगणार माणूस आहे काय म्हणजे सगळे म्हणतात की बा देवा मला सुखी ठेव, माझा देवावरती 100% विश्वास आहे. पण मी सांगतो देवा मला दुःखी ठेव. तर तुम्हाला मी काय सांगतो म्हणजे माझ्या आयडियाला की माणूस समाजामध्ये जगत असताना हे सगळं करत चालत असताना माणसाच्या जीवनात जेव्हा त्याला अडचण तयार होते, म्हणजे मी नेहमी सांगत असतो की प्रत्येक माणूस अशा स्टेजला जावं, कोणत्या स्टेजला की एक अशी जीवन जगत असताना एक म्हणजे कोणती अडचण असू शकते जीवनातली, प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणी असतात. प्रत्येक माणूस त्या स्टेजला जावा, ती स्टेज अशी असते की आपण जीवन जगत असताना एक अशी लाईन येते, त्या लाईनला त्याला सुसाईड पॉईंट असं म्हणू शकतो की त्याला असं वाटतं की आता मला इथं मरणच आहे. मरण म्हणजे माझ्याकडे मेल्याशिवाय पर्याय हा एक पॉईंट होतो प्रत्येक जीवनामध्ये. एका साईडला त्याला जीवन दिसत असतं, एका साईडला त्याला मरण दिसत असतं. त्या पॉईंटला त्या लाईनला प्रत्येक माणूस टच करून यायला हवा असं माझी इच्छा आहे. पण तो मेला नाही पाहिजे, ती धारणा आपली घ्यायची, 2 दिवस आला पाहिजे असं तुम्हाला करायला सांगतो. तो नेहमी जमिनीवर होता, त्याला हे माहिती असतं की एक दिवस माझा तो होता म्हणून तो कधी ढगात जात नाही, विमानात जात नाही, नेहमी जमिनीवर होता. नक्कीच जमिनीवरती पाय ठेवलेली माणसं गगनभरात घेत असतात आणि आकाशाची उंची गाठत असतात. ते त्यांच्या असणाऱ्या कार्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. खरं तर सरपंच साहेबांचं एक वेगळे गुण असं आहे की त्यांनी सामाजिक कार्य करत असताना शासनाकडून काय येतंय याची वाट न पाहता आपण लोक सहभागातून काय करता येईल याच्यावरती सर्वात आधी त्या ठिकाणी फोकस केलाय आणि त्या माध्यमातून ते कामाला सुरुवात केली. जे माध्यमातून 10 हात सुरुवातीला आले, त्याच्यानंतर 100 हात पाठीमागून त्या ठिकाणी आले. म्हणजेच एक कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात जर आपण केली तर निश्चितपणानं पाठीमागे लोक त्या ठिकाणी येत असतात. ते त्यांच्या असणाऱ्या कार्यावरून आपल्याला पाहायला मिळतं. तर सरपंच साहेब, गावामधील जो लोकांचा लोकसहभाग आहे किंवा एकंदरीत गावचं वातावरण आहे आणि लोक एकोप्यानं कसे राहतात त्या संदर्भामध्ये थोडंसं ते कसं असतं माहिती का, कधी कधी गावामध्ये कशी परिस्थिती असते ते आपण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एखादा म्हणला ना की आपल्याला असं बोला तसं तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून
विधायक काम काय, त्या विधायक मार्गाने आपल्याला काय करता येईल सांगतो, किंवा असं बोलू ग्रामपंचायतमध्ये आता मी ते प्रश्न विचारला बनवू शकतो, कोणाचाही फोन द्या, मी कधी कोणाला नाही म्हणते कसं, म्हणजे मी तो असं कधीच पाहते. आपण पण त्या याला बांधलेलो नसतो जेव्हा एखाद्या पदावरती आपण काम करतो. म्हणजे मी जरी कधी कधी पुण्याला राहिला असतो, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इथल्या गावातल्या स्थानिक माणसाची त्या माणसाला मदत भेटणार नाही, पण मी पुण्यावरून कधी कधी माझ्या 2-3 चक्र होतो, पण असं कधी झालं नाही की कोणी फोन केला मी हजर झालो. म्हणजे आता मी माझ्या परस्पर कधी विचार किंवा तुमच्या माणूस कधी भेटला आणि काम केलं नाही असं कधीच होत नाही, म्हणजे कोणाचा फोन घ्या हे असं कधीच पाहत नाही. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगा, मी नावाला सांगत तो म्हणजे आपल्या विचारात होता की मला रात्री दिवस 1 वाजता फोन केला, मला अशा ठिकाणी मी आहे आणि मला अशी मदत केली. मी रात्री 12:15 ऑफिसला होतो, मी फक्त 1.25 तासामध्ये तिकडून आलो रात्री, त्याला ती मदत केली. म्हणजे असं कधी झालं नाही कोणाला की आपण मर्जीला गेलो नाही किंवा काय, आणि याचं समाधान आहे. म्हणजे तुम्हाला अशी म्हटली की पद येतं पद जातं, पण एक समाधान जे मनाला जे भावतं ते समाधान आपल्या माझ्या मनाला माहिती. नक्कीच नक्कीच आत्मिक समाधान हे सगळ्यात मोठं समाधान आहे असं तुमची धारणा आहे. तर यानंतरच मला तुम्हाला असं विचारायचंय की सामाजिक काम करत असताना आता तुम्ही अतिशय तरुण असे सरपंच त्या ठिकाणी काम पाहत आहेत, आपल्या गावचं उत्तम शिक्षण तुमचं त्या ठिकाणी झालेलं आहे. तर एक नोकरी किंवा चांगला जॉब सोडून मला सामाजिकच कार्य करायचंय, हे नेमकी तुम्ही मनामध्ये कसं ठरवलं? हे खरं तर एकदम बरोबर प्रश्न आहे. क्षेत्र मला माझं नाही, म्हणजे आज मी कधी मी चुकून नव्हतं की हे क्षेत्रात मी पडलो नसते. आमची 4 वर्षापूर्वी निवडणूक ग्रामपंचायत झाली, आम्ही पॅनल सगळ्या तरुणांनी उभा केला होता, त्याच्यामध्ये मी माझं नाव पण नव्हतं दिलं. म्हणजे आपण सगळे काय लागेल ती ताकद करून लावू, पण आपल्याला आता ह्याच्यामध्ये म्हटलं की मी नको. नंतर आमच्या मुलांनी मिटिंग घेतली आणि मुंबईला गेली, मी रात्रीच गेलो, तुला जर उभं राहायचं नसेल तर आपल्याला पॅनल लावायचं नाही. मग त्याच्यातनं काही राजकारणाला सुरू झाली. त्याच्या आधी मग ते सगळं जो दिला होता कॅन्डिडेट त्याला थांबवलं, म्हणजे तो विचार आपण उभा केला, त्याची काही इच्छा नव्हती, मला उभं केलं आणि मग त्या ठिकाणी आम्ही निवडणुकीमध्ये सामोरे गेलो. तर याच्या आधी आम्ही सामाजिक कामातच होतो आणि माझं तर असंच प्रश्न होते, तुम्हाला काम करायला कोणतंच पद लागत नाही, सरपंच नको चेअरमन नको, काही नाही. तुमच्या मनात तळमळ असेल समजा कोणी काम करू शकतो ना, त्याला कशाला पद लागतं. नक्कीच खरं तर आपली माती आपली माणसं या का म्हणजे याच्यासाठी तुम्ही काम करताय. तर अजून गावासाठी तुमच्या कोणकोणत्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत की जे आपल्याला अजून राबवायच्या राहिल्या किंवा मला त्या राबवल्याशिवाय मला चैनच पडणार नाही, असं कोणतं तुमचं ध्येय आहे? एकदम माझ्या डोक्यात एक गोष्ट, एखादा समोर झाला नाही, एखादं दुसरं कोणतंच काम झालं नाही तरी चालेल, पण गावातले सगळे रस्ते झाले पाहिजे. आता आमच्याकडे जवळपास 29 किलोमीटरचे रस्ते चालू आहेत, त्यातले 5 आम्ही कम्प्लीट केले जातात. त्याच्यात होतं काय लोकांना वाटतं की नुसते सगळं रस्ते आले रस्त्यावर थोडी गव्हर्नमेंटची काही प्रोसेस असते ती पण फॉलो लागते. आता या सगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये तुमचं गायरोजाप असेल, गायरोजाप असेल, जोडी असेल, उपवस्ती असेल आणि मोसोडाप असेल, हे सगळ्या वस्त्यांचे आता एक 5-6 महिने ते सगळे रस्ते संपले. जलसंधारणाचं नाबार्डच्या माध्यमातून बऱ्यापैकी आमचं काम संपत आलं. आता तुम्ही जर आले आता कधी मुद्दाम जलसंधारणाचा 3रा जो टप्पा आहे आमचा याचा कशाचा लोकसभा आम्ही कम्प्लीट बंधारा आणतो तो पूर्ण होतोय. म्हणजे पाणी आणि रस्ते हे 2 जर संपवायचे तुम्हाला काही झालं तरी या वर्षभरामध्ये, तेवढं झाल्याशिवाय मला भरपूर सुस्तता वाटणार नाही किंवा याच्या उपर बोलायचं झालं तर मला माझं मानसिक शांतता त्या पदाची भेटणार नाही. एवढं मला हे 2 कामं मला 100% पूर्ण करायचं. नक्कीच पाणी आणि रस्ते तर मूलभूत प्रश्नच असतो आणि तो प्रश्न सुटला तर लोकांचा असणारा जो आनंद आहे तो आनंद अगदीच मोठा त्या ठिकाणी असतो. तर येणाऱ्या पिढीसाठी किंवा तरुणांसाठी किंवा भविष्यामध्ये जो कोणी कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा युवक असेल तर त्या युवकांनी नेमकी गावासाठी कशा पद्धतीने आपला दृष्टिकोन ठेवला पाहिजे? ठीक आहे, आपण जीवन जगत असताना आपण जेव्हा या जगासमोर आहे, तुमचं माझं प्रत्येकाचं काहीतरी आपण सगळेच जागतो नाही, पण आणि जर प्रत्येक जण तुम्ही आम्ही मानणार हे ठरलेलं प्रत्येक, पण हे सगळं करत असताना सर असं माझं व्यक्तिमत्व की आपण समाजाचं काहीतरी दिलं लागतो. त्या भावनेतनं प्रत्येकानं समाजासाठी काहीतरी दान देत राहिलं पाहिजे, काहीतरी दातृत्वाची भावना त्याच्यामध्ये आपण 100% ठेवली पाहिजे. आणि तरुणांना मी एक सांगणार माझ्या सर्व सहकार्यांना की हे सगळं करत असताना जीवनामध्ये कष्टाला काहीच ऑप्शन नाहीये.
तुम्ही प्रचंड मेहनत करा. आणि तरुणाला तर मी सांगतो तुम्ही एवढे कष्ट करा, एवढे कष्ट करा. हे आपलं जे रॉकेट आहे ना, रॉकेट जे रॉकेट सारखं काम केलं पाहिजे. म्हणजे झोपत नाही पाहिजे. कारण जर माझी तर अशी मी काम करतो नाही का, म्हणजे आपल्याला एखादं टार्गेट डोक्यासमोर झोपत नाही पाहिजे. रॉकेट पेक्षा जास्त स्पीड आपला असलं पाहिजे असं विचारायचा आम्ही नाही. एखादं जर ठरलं की आपल्याला हे काम करायचं तर ते काम जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि त्याला तर खरं ध्येय होतं तुम्हाला ते झोपण्यामध्ये इतकं स्पीड झालं. कारण तरुण म्हणजे काय असं काही पण करू शकतो. आपण तरुण काही पण करू शकतो. नाही तरुणांमध्ये ठरलं पाहिजे. म्हणजे बाकीच्या वायात गोष्टी नाही करतात. एखाद्या तरुणांनी काही जरी ठरलं तर काही पण करू शकतो. कुणी काही करू शकतो. पण तरुण ठरवत नाही. हिशोब नक्कीच एक ऊर्जेचा स्रोत म्हणून खऱ्या अर्थानं प्रकाश गाजरे सरपंच यांच्याकडे आपण पाहतोय. आणि युवक काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ते स्वतःचे एक युवक आहे. आणि या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं असंख्य अशी गाव आहेत की त्या गावांना निश्चितपणानं या असणाऱ्या यांच्या विचारांची गरज त्या निमित्तानं आपल्याला आहे की जेणेकरून त्या गावाचाही विकास त्या ठिकाणी तेवढेच वेगानं त्या ठिकाणी होईल. म्हणून खऱ्या अर्थानं असा एक वेगळा उपक्रम आणि सामाजिक काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडते की जे काम आगळं वेगळं आहे. म्हणून ते सोशल पार्लर शिखर कर्तृत्वाचे या असणाऱ्या संकल्पनेअंतर्गत आम्ही त्यांचा या ठिकाणी मुलाखत घेतली. आणि त्या माध्यमातून त्यांचं असणारं हे जे वेगळेपण आहे हे वेगळेपण त्या लोकांपर्यंत निश्चितपणानं जाईल, तरुणांच्या पर्यंत जाईल. आणि एखाद्या शिक्षित तरुणानं जर निश्चितपणानं एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न जर केला तर दुर्गम असणारे जे भाग आहे तो सुद्धा ते गाव आदर्श होऊ शकतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सरपंच प्रकाश गाजरे आहेत. आणि ते आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या जीवनाच्या प्रवासाचे आणि त्यांच्या कार्याचे विविध पैलू आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. आपल्यापर्यंत जो हा व्हिडिओ येईल तालुक्यातील जनतेत तर आपण सर्वांनी त्याला सबस्क्राईब केलं पाहिजे, फॉरवर्ड केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या तालुक्यातील जे असे समाजसेवा करणारे किंवा सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात असणारे समाजसेवक आहेत, सरपंच आहेत, त्यांची माहिती तालुक्यातील सर्व जनतेला व्हावी हाच या मागचा उद्देश आहे. धन्यवाद.
आमच्या शेतकऱ्यांनी 3200 ते 3000 रुपयाचे जाळ विकले. म्हणजे आम्ही एकाच वेळेस 8 फेटा गेल्या वर्षी परमिट लागलेले होते.